आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला विठ्ठला. फुल देखी आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. भगवान प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव रूपाला आलं. काहीच्या मध्ये चांगला आला असेल, काहीच्या मध्ये वाईट आला असेल, ते नाव रूपाला. रावणाला चांगलं म्हणू अथवा वाईट म्हणू, पण नावाला येणं फार महत्वाचं. काही माणसं चांगल्या परिस्थितीने प्रसिद्ध होते, वाईट रीतीने. आणि एक व्यवहारामध्ये सिद्धांत असा आहे, ज्या माणसाची चांगली प्रगती होते लोक त्याला वाईट समजतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतो, जो माणूस जितका चांगल्या रीतीने प्रसिद्ध होत असेल तितके त्याचे विरोधक आणि तितके त्याला निंदा करणारे लोक तयार होतात. पहिला सप्ताह ज्यावेळेस आपण या ठिकाणी केला होता, त्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये सर्वांना आठवत असेल की बीड जिल्ह्यातले बाबा होते, पण बीड मध्ये नव्हते. विठ्ठल विठ्ठल. आणि मग हळूहळू छोट्या छोट्या गावांनी मंदिरं बांधली. जिथे ऊस तोडी करणारे लोक जास्त प्रमाणात आहेत अशा ठिकाणी बाबाची मंदिरं बांधली. बाबाच्या आशीर्वादाने श्रीमंत झालेल्या नगरीमध्ये बाबाचं अधिष्ठान नव्हतं. हे सर्व व्यंग आहे बरं का बोलताना. मी फार तुमच्याविषयी चांगलं बोलतोय, काही कल्पना करू नका. गरीब माणसाने मंदिरं बांधले, पण श्रीमंत माणसं तशीच राहायची. आणि श्रीमंत माणसाला भेटल्यानंतर त्यावेळेस मला म्हणायचे की बाबांच्या आशीर्वादाने आमचं कल्याण झालं. अजूनही म्हणतात विचार तो भाग सोडून द्या. परंतु जाण, कृतज्ञता, उपकाराची भावना ही जी कृतीतून प्रगट व्हायला पाहिजे होती ती प्रगट झाली. एखाद्याला तुम्ही तोंडावर चांगलं म्हणणं, त्याच्याशी स्तुती करणं, त्याच्याशी चांगलं होणं हा भाग वेगळा असतो. पण सक्रिय त्याच्यामध्ये भाग घेणं हे तुमचं प्रेम प्रगट करण्याची पद्धत आहे. तोंडाने चांगलं म्हणणं ही काही फार चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. नंतर मग आपले हे सर्व लोकांच्या मनात आलं. डॉक्टर लहानेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि बिलकुल पारमार्थिक क्षेत्रामध्ये नसलेली माणसं एकदम या क्षेत्रात आले. त्यावेळेस मी काही त्यावेळेस 2-3 वर्ष तुम्हाला बोललो नाही, आज थोडं बोलतो तुम्हाला. एकदम सुशिक्षित माणसं ज्यावेळेस परमार्थामध्ये आली, सर्वात जास्त मला भीती वाटली होती. खरं कसं आहे, बुद्धिमान माणसाची विचार करण्याची सरणी वेगळी असते. आणि एकदम परमार्थामध्ये प्रवेश केल्याबरोबर कारण की चांगले म्हणून प्रवेश करतो, चांगलं म्हणून प्रवेश करतो. आणि आतली जर घाण एखाद्या माणसाला माहिती असेल तर त्याला भीती वाटते की आत गेल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय म्हणतील काय नाही कोणाला माहिती. वाल्यापोळी ज्यावेळेस महर्षी वाल्मिक झाला असेल त्यावेळेस बाकीच्या ऋषींना वाईट वाटलं असेल का नसेल? काय मत आहे तुमचं? जे वाल्यापोळी नव्हते दाखवून आनंद झाला असेल, बरं झालं एक ब्याज गेली आपल्यातली. तर आपला बराचसा माल वाल्यापोळी लुटत होता तो आता वारकरी झाला, म्हणजे ते जागा आता आपल्याला मिळायला काही हरकत नाही. परंतु जे त्या काळामध्ये प्रसिद्ध असणारे ऋषीमुनी होते त्यांचा कुठे उल्लेख नाही. आणि त्यांना असं वाटत नसेल की आपलं कुठेतरी नाव व्हावं, कोणीतरी आपल्याला विचारावं, कोणीतरी आपली स्मरणिका काढावी.
कोणतरी राजा आपला शिष्य असावा. परंतु तो डाकू अचानक ज्यावेळेस संत होतो त्यावेळेस त्याला त्रास होतो. कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ मी परमार्थ बोलतोय अशातला भाग नाही. कित्येक वेळा असंही होतं की आजारी पडलेला माणूस दवाखान्यात गेल्यानंतर जास्त आजारी होतो. कारण की त्याला हे कळत नसतं की आपण कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. आणि चुकीच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो जसं त्याला वागवतो तशा पद्धतीने त्याला वागावं लागतं. हेच परमार्थामध्ये आहे. तुम्ही कुठल्या महाराजांच्या हाताखाली येत आहेत त्याच्यावर तुमचं वैचारिक धन अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थातली सर्वात जर अवघड बाब असेल तर माणसं दिवणीची अवघड बाब आहे. हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे बघा, चुकीचं जर पाणी पिलं तर माणसाला कावीळ होतात. 80% रोग पाणी शुद्ध न पिण्यामुळे होतात. कितीतरी हजार वर्षापूर्वीची जी म्हण आहे हिंदीमध्ये, पाणी पिओ छान के गुरु करो जान के. पाणी जर प्यायचं असेल तर गाळून प्या, म्हणजे काही भीती राहत नाही. गुरु करो जान के म्हणत येते. कशा करता म्हणतो, धन जर लुटलं गेलं कदाचित आपल्याला कमवता येतं. अनेक ठिकाणी डाके पडतात, अनेक ठिकाणी चोऱ्या होतात, पुन्हा कमवलं जातं. पण आयुष्य एकदा त्याच्या हातात गेलं ते जर बर्बाद झालं एक क्षण आपल्याला परत मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कदाचित पैसा देणं चांगलं आहे, घर देणं चांगलं आहे, पण ज्याच्या हाताखाली आपलं आयुष्य घडवायचंय ते जर आयुष्य व्हायला गेलं तर माणसाची कीर्ती कधी जगामध्ये होत नाही. आणि माणसाला घडवणारे जे असतात ते गुरुमंडळी असतात. म्हणून मुंबईमध्ये चांगल्यातल्या चांगल्या स्कूलमध्ये टाकतात मुलाला. फार पैसा झाला म्हणून नाही, त्या स्कूलचं नाव आहे की तिथला विद्यार्थी हा बुद्धिमानच होतो म्हणून तिथे पैसा देतात. माणसं आपल्या जीवाचा तुकडा त्या शाळेमध्ये शिकायला घालतात. कारण की जर तो इथे ठेवला त्या मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये तो बिघडण्याची शक्यता असते. पैसा जास्त झाला म्हणून नाही. म्हणून काही लोकांना शिकावं असं वाटतं की कुठेही शिकलं तर चालतं, आणि काही लोकांना संस्कारित व्हावं वाटतं त्याच्याकरता ती निवड केली जाते. आध्यात्मिक शास्त्रामध्ये ही धर्मपीठ आहेत जे गुरुकुल म्हणून आहेत. शासनानं कसं असावं, काय शिकवलं जावं त्याच्यावर जीवन आहेत. बाबाच्या काळामध्ये एकटेच बाबा महाराज नव्हते, एकटेच भाऊ महाराज नव्हते, एकटेच स्वामी महाराज नव्हते. परंतु अनेक लोक असताना सुद्धा लोक बाबाच्या दिशेने यायचे. विठ्ठल विठ्ठल. हा कस वेगळा आहे. कोलडगाव मध्ये सप्ताह होता कृष्णदास महाराज लोही यांचा. मामासाहेब दांडेकरांचं प्रवचन चाललेलं होतं त्या ठिकाणी, आणि तुरुंग समाज जमलेला होता त्या काळामध्ये. आणि बाबाला निमंत्रण दिलं, या कधीतरी सप्ताहामध्ये भेट द्यायला. माझं भाषा कळले का, कीर्तन नाही घेतलं बरं का, या भेट द्यायला कधीतरी. ती फार कुठे अवघड बाब असते, ज्याची प्रसिद्धी असते. निमंत्रण नाही दिलं तरी त्रास होतो, दिल्यानंतर जास्त त्रास होतो. या कधीतरी फिरत आले तर ते बाबा म्हणजे तर गडाच्या जवळ कोरडगाव आहेत, आपण जाऊ म्हणून नेमकं मामासाहेबांचं प्रवचन चालू होतं. संपूर्ण मंडप तुडून लोक भरले होते, नुसते धूळ उडाली, धूळ घोड्यांची. ते बसलेले जे वेदांत ऐकत लोक बसले होते ना, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, ज्ञानोबराय काय म्हणतात, तुकोबराय काय म्हणतात, एवढे मोठमोठ्या संतांची वाक्य ऐकत बसले होते ना, त्यांच्या खुशबू सुरू झाली. धूळ दिसती म्हणजे बाबा आलेले. ते म्हणजे मग कीर्तन उठण्याचा नियम नाही, काय उठण्याचा नियम. हळूहळू हळूहळू हळू जिकडून धूळ जशी जशी जवळ येत गेली, मंडपामध्ये फक्त वक्तेच राहिले, श्रोता कोणी राहिलाच नाही. आणि जिकडे घोडे होते, माझं बोलणं नीट आहे का, जिथं कीर्तन नाही, जिथं भजन नाही, तिथं काही नाही, फक्त बाबा आले, एवढाच फक्त शब्दाचा महत्वाचा अर्थ होता. आणि सर्व समाज उठून तिकडे गेला. वेदांत, भगवान श्रीकृष्णाची वाक्य, ज्ञानोबराय तुकोबराय सर्व बाजूला राहिले, सर्व त्या ठिकाणी बोलले. ते काही सांगत नव्हते. बाबा अत्यंत तज्ञ होते त्याच्याबद्दल वाचते. बाबांनी काय केलं की आज सर्व समाज टांग्याकडे आला, घोड्याकडे आला. बाबाही पण मंडपामध्ये बसले, लोक नंतर पुढे मंडपात बसले. मामासाहेबांनी त्यावेळेस प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये मी अनेक साधू संत पाहिले, अनेक लोक पाहिले, आमचा सुद्धा व्यक्तिगत पुण्यामध्ये प्रभाव आहे, पण एकदम मंडप रिकामा होऊ शकतो तर माझ्या आयुष्यातला पहिला प्रताप आहे.
तिथून पुढे मामासाहेबांची बाबाची जास्त दोस्ती झाली, मित्रता झाली. हा महत्वाचा विषय. मग रात्री त्याला म्हणलं बाबा असं करा. मामासाहेब तज्ञ होते, त्यांनी सांगितलं आमच्या लक्षात आलं आम्ही काही जरी सांगितलं तरी लोक तुमच्याकडे बघणार, कारण की आम्ही सांगितलेलं ऐकत नाही. लोक तुम्ही न सांगता तुमच्याकडे पाहतात. मला असं वाटतं संध्याकाळी माझ्या जागी तुम्ही कीर्तन करावं. बाबा म्हणलं काही हरकत नाही, तुमची आज्ञा असेल तर कीर्तन करतो. आजही बाबांच्या चेहऱ्यामध्ये फोटोकडे पाहिल्यानंतर एवढं सामर्थ्य आहे की माणसाच्या मनामध्ये वाईटच येत नाही. शब्द नीट समजून घ्या काय बोलतो तुम्हाला. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मनामध्ये भक्तीचा उदय होतो, याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठला. उपदेश करूनही समाज जागे होईल याच्यावरची शाश्वती नाही. व्यासपीठे इतकी झालेत भारतामध्ये, सर्वच उपदेश करतात, पण भारत सुधारला असं नाही. पण ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे त्यांच्याकडूनच समाज सुधारला जातो. त्यापैकी बाबा होते आणि त्यांचं अधिष्ठान या ठिकाणी ज्यावेळेस प्रारंभ झालं, काय सांगायचं तुम्हाला महाराज, हळूहळू एक लाख लोक या ठिकाणी कीर्तनाला येत होते. गावाच्या बाहेर ठिकाण असताना हा सर्व प्रथा बाबांचा. आणि एवढं चांगलं काम केल्याबद्दल चांगल्या प्रकारे डॉक्टर साहेबांना त्रास झाला. इतकं चांगलं करा. आणि खरं म्हणजे काय, त्रास त्याच वेळेस होतो ज्यावेळेस माणसाला थोडंफार जीवनात काही करायचं असेल. प्रतिष्ठानच्या लोकांना त्रास झाला, इथल्या लोकांना त्रास झाला, लोकांनी काही त्रास दिला, माझ्यापर्यंत काही बातम्या आल्या. आता आमचं काम थोडंसं वेगळं असतं. बाबा तिथे असतात, आमची खात्री असते माणूस तिथं वाईट वागू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. वाईट वागण्याकरता एवढा मोठा संसार असताना इथे येऊन वाईट वागायची काय गरज आहे हो. त्याला काही जागा नाही, ठिकाणं नाही. संसार हा संपूर्ण खोटं बोलण्यापासून वाईट वागायला सुरुवात करतात. इथं कशा काय कारण येतं. पण बाबांचा हा परिमळ आहे की जो संपूर्ण परिसराला मुक्त करतो. आणि दुसरं वैभव सांगतो महाराज, अनेक साधू संत झालेत, अनेक ठिकाणं तयार झालेत, पण जिथे जिथे बाबाचं अधिष्ठान तयार झालं ते त्यांच्या वैभवाला साजेसच मिळतं. अनेक संत जगामध्ये 700 वर्षापासून ज्ञानोबा आहेत, तुकोबर आहेत वगैरे सर्व आहेत, पण बाबांना एक वैभव नशिबामध्ये हो, जिथे जाईल तिथे त्यांना वैभव मिळालं. आता एवढी 4 एकर जागा भगवान प्रतिष्ठान या नावाखाली असणे काही सामान्य बाब नाही येते. आणि वेगळ्या पद्धतीने बोलतोय काय परिमळ म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये, कच परिमळ शब्दाचा. म्हणून जाणून बुजून आज जो अभंग निवडला तो बाबांच्या सांगण्याप्रमाणे ते पण थोडा विरोधाचा अर्थ आहे. त्या अभंग एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला आहे. आणि एकनाथ महाराजांची भाषा ऐकायला चांगली वाटते, पण असतेच असं नाही. तर आमच्या वारकऱ्यांमध्ये फार मोठा गैरसमज आहे की नाथ महाराज हे कधीच रागवत नाहीत. आता रागवलेलं कळत नाही एवढे आपण दगड आहोत कुणी सांगायचं. याच हरिपाठामध्ये एक वाक्य, नामाविन मुख सर्पाची ते बीळ, हे रागवणं नाही का, पण इथपर्यंत आपण सहन करू. पण गावामध्ये अशिक्षित माणसं जशी शिव्या देतात असे हरिपाठच शिवी काय माय गेली होती. आता मला सांगा तुम्ही याच्यापेक्षा काय वाईट शिव्या असेल. आणि वारकऱ्याला रोज शिव्या द्याव्या लागतात हरिपाठाच्या निमित्ताने. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अशी काही कल्पना करू नका की नाथ महाराज शांत होते. फक्त एकच, त्यांचा राग आपल्यामध्ये अनुराग तयार करण्याकरता होता. आपल्यामध्ये परमार्थ जन्माला यावा म्हणून तो राग होता. आपला राग दुसऱ्याच्या प्रेमाला जाळून टाकतो आणि साधू संतांचा राग अनुराग तयार करतो, याच्यासाठी असतो. म्हणून जीवनातली कला आहे बोलण्याची. नाथ महाराज मानवी जीवनाचं सर्वसामान्य भाषेमध्ये वर्णन करतात, फार गोड वर्णन. त्याला अन्योक्ती म्हणतात. संस्कृतमध्ये या अभंगाला अन्योक्ती शब्द आहेत. अन्योक्ती म्हणजे मराठीत जर सांगायचं ठरलं, लेकी बोले सुने लागे. अन्योक्ती दुसऱ्यासाठी सांगितलेली उक्ती, पण ती तिसऱ्या करता अर्थ लागत असते. लेकी बोले ते सून जर शहाणी असेल, कळलं तुम्हाला, तुम्ही जर शहाणे असाल तर अभंग आपल्या करताच आहे तसं गृहीत धरा.
हे बोलणं लेखीला आहेत पण ते लागतं सुनेला आहेत. या अभंगामध्ये ते फुलाचं वर्णन केलेले आहेत. पहिल्या चरणामध्ये सांगतात करतात नाथ महाराज. तुम्हाला मी बुद्धिमान समजून संक्षिप्त बोलतोय. मला असं वाटतं की ते सार्थ असावं अशी माझी इच्छा आहे. संक्षिप्त आहे. फुलाला नाथ महाराज बोलतात, परिमळ गेली ओस फुल देखी आयुष्या शेवटी देह ते साहेब. हा गोड असं रूपक या अभंगामध्ये नाथ महाराज करतात. ती कळी असते ना जन्माला येणारी कळी, ती कळी जन्माला यायच्या अगोदर माळी झाडाला जपत असतो आणि मग ते झाड परिपक्व झाल्यानंतर कळी येते. कळीला ते तोडतात, त्याचं ते फुल तयार होतं, बाजारामध्ये ते विकलं जातं. असं या अभंगामध्ये अर्थ आहे. नाही कळलं ना? म्हणून मी म्हटलं तुम्ही बुद्धिमान असं मी गृहीत धरतो. ज्याच्या पोटी मुलगा जन्माला येतो त्या स्त्रीला घरातली लोक सांभाळतात. त्याच्या पोटी मुलगा जन्माला येतो आणि जेव्हा मुलगा जन्माला येतो त्या मुलाला इतकं सांभाळतात की स्वतःविषयी माणसं एवढी काळजी करत नाहीत जेवढी त्या मुलाविषयी करतात. आणि मूल जसं जसं मोठं होतं तशी तशी चिंता कमी होते. जन्माला आल्यानंतर त्याची दक्षता वेगळी, 1 वर्षांनी त्याची दक्षता वेगळी. तो मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर दक्षता कमी, 10वी 12वीला गेल्यानंतर अजून कमी, नोकरीला लागल्यानंतर कमी नाही होत. दक्षता कमी नाही होत, फक्त ते दक्षतेची दिशा बदलते. पैसा किती देतो एवढं बघतात. कारण की त्या फुलाला मार्केटमध्ये विकावं लागतं. एखादा माळी एखादं फुल सांभाळतो म्हणजे फुलावर प्रेम असतं असा अर्थ. तुम्हाला समाजामध्ये प्रेम मिळतं त्याचा मोबदला तुम्हाला द्यावा लागतो. संतच एक असे व्यक्ती आहेत निरपेक्ष प्रेम समाजाला देतात, काही अपेक्षा करत नाही. आणि मग मार्केटमध्ये ते फुल गेलं की ते फुलाला भाव असतो, पण त्याच फुलाला भाव असतो ज्या फुलामध्ये परिमळ आहे, ताजेपण आहे. पण एक लक्षात ठेवा, ते ताजं फुल ना त्याचा आकार पाहिला जात नाही. त्याचा आकार पाहिला जात, फक्त ते ताजं पाहिलं जातं. लग्न करणारे जे काही वधूवर असतात याचा चेहरा पाहिला जात नाही. ते फुलाबरोबर बोलतोय तुम्हाला मी. तो किती वय आहे त्याचं तो कसा कस आहे, कसं त्याचं श्रीमंती आहेत ते पाहिलं जातं. ते जसं फुलाचं आहे. आणि त्या फुलाला एवढे लोक मानतात. आता त्या फुलाचं भाग्य आहे की काही फुलं देवाच्या डोक्यावर येतात, काही फुलं मड्यावर जातात मेल्यानंतर, काही फुलं स्त्रीच्या डोक्यावर असतात. असे 3 प्रकारच्या फुलांची अवस्था होतात. काही फुलं भाग्यवान आहेत, जन्माला येतात ते भगवंताच्या मस्तकावर येतात, दुसरीकडे कुठेही स्पर्श होत नाही. ते संत म्हणतात त्याला. जे फुलं संसारामध्ये तर जन्माला येतात पण संसाराच्या उपयोगी नसतात, ते देवाच्या डोक्यावर जाऊन बसतात, ती भाग्यवान फुलं. काही संसार करणारे असतात, स्त्रीच्या डोक्यावर बसतात, ते काही सांगायला पाहिजे कीर्तनामध्ये. आणि काही फुलं भाग्यवान आहेत, ती मड्यावर जातात की जो ज्याच्यामध्ये प्राणच नाही. असं काम करतात जीवनामध्ये की त्या कामाचा घरातले लोक सुद्धा उल्लेख करत नाहीत. अशा 3 प्रकारे मानवी जीवन जगलं जातं. पण जगत असताना तिन्ही मध्ये कस असतो. दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा दुकानदार या बसा म्हणतो, भले घरातले नका का म्हणा, कारण कसं आहे ना, तो पण तरुणपण आहे, तो पण घरामध्ये सुद्धा उठ बस होते. या पत्नी वाट पाहते, मुलं आदर देतात.
पण एकदा का कस कमी व्हायला लागला की ज्या घरामध्ये सन्मान मिळतो त्याच घरात एका कोपऱ्यामध्ये एका क्वाट व बाजेवर तो झोपलेला असतो. भाग्यवान आहेत असे म्हातारे की कस गेल्यानंतर सुद्धा त्यांना बाज मिळते. पण काही सुशिक्षित लोकांच्या घरात हे बघण्यात आलं की ते डायरेक्ट शेतावरच पाठवतात म्हाताऱ्याला. काय काम आहे तुमचा? कीर्तनाला जायचं जरी म्हणला म्हातारा तरी लोक त्याला म्हणतात कशाला तर करता बस झालं ना आता काय ऐकून फायदा आहे तुम्हाला कीर्तन ऐकून. म्हणजे मी बोलत नाही त्याची मुलं बोलतात. म्हणतात अरे बाबा कीर्तन आहे जरा जाऊ दे दर्शन जाऊ दे केलं ना आयुष्यभर आता काय राहिलंय का तिथे तडफडता उगं ते भाषा झाली आपल्याला. जो मुलगा जन्माला आल्यानंतर पेढे वाटले होते त्याच मुलाला म्हातारपणात हे ऐकून घ्यावं लागतं. हे कटू सत्य जीवनामध्ये. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याची संपत्ती किती आहे हे पाहिलं जात नाही. त्या म्हाताऱ्याने किती कर्तृत्व केलेले हे पाहिलं जात नाही. त्याच्यावर पुस्तकं लिहिले जातात पण त्याला त्रास होतो. विठ्ठला विठ्ठला नाथ महाराज सांगतात आयुष्या शेवटी देहत. ज्यावेळेस तुमच्या जीवनातला कस कमी होतो परिमळ निघून जातो जीवनातला आयुष्या शेवटी देहत हा शरीर नाथ महाराज म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा ताजं सुद्धा फुल असतं आणि सुकलेलं सुद्धा फुलच असतं. बोला ना सुकलेलं सुद्धा लोक मागतात कोणतं फुल आणि देवाला सुकलेलं फुल चालत नाही. तसं म्हातारा सुद्धा माणूस असतो आणि तरुण सुद्धा चालतो कोण. त्यांनी काय माझं बोलणं नीट आहे का त्यांनी काय केलं जीवनामध्ये संत हे सांगत नाही. विद्वान झाला असेल कीर्तनकार असेल पण म्हातारपण एकदा का सुरू झालं आयुष्या शेवटी देहत. महाराष्ट्रामध्ये फार नामांकित कीर्तनकार होते. त्यांच्या जवळ बसत असताना काही कटू अनुभव आले. तुळणा महाराजांचं नाव तुम्ही लोकांनी ऐकलं असेल. 60 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. किती गर्दी व्हायची महाराज 4-4, 5-5 मजले भरायचे त्या काळामध्ये तुळणा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकताना. आम्हाला शेवटी एक दिवशी सहवास लागला. आम्ही बोलत बसलो होतो तुळणा महाराजांनी. आम्ही ते प्रवचन झाल्यानंतर बोलत होतो. आता ते वयाच्या शेवटी केलेलं ते प्रवचन थोडी विसंगती थोडं आवाजामध्ये वृद्ध अवस्था जाणवायची. पाया पडायला येणारी लोक ज्यांनी 50-50 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकली ते महाराजांना म्हणत होते बाबा आता तुम्ही म्हातारे झाल्यासारखे वाटता. लक्षात आलं तुम्हाला? बाबा आता तुम्ही म्हातारे झाल्यासारखे वाटता. पहिल्यासारखं प्रवचन होत नाही तुमच्या तोंडावर बोलायची काही गरज आहे का त्याची. 50 वर्ष ऐकलं ना ते 50 वर्ष तुम्ही आनंद घेतला त्या ज्ञानेश्वरीचा. आता शेवटचे दिवस नाही प्रवचन करता आलं गप तरी बसा. कशाला मीठ जखमीवर मीठ चोळता. मी बाबांनी त्यावेळेस मला सांगितलं पहा म्हणे लोक असेल 50 वर्ष यांना तत्वज्ञान पाजलं शेवटी इतकं कटू माघार येत नसेल बोलता येत. वृद्धावस्थेमध्ये आवाजामध्ये कंप तयार झाला असेल निसर्गाच्या नियमाप्रमाणे. पण मी परमार्थच केला या आयुष्यामध्ये दुसरं काही केलं नाही. पण तरी देखील आयुष्यात शेवटी देहतेचा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही पारमार्थिक आहात का सांसारिक आहात हे पाहिलं जात नाही. तुमची योग्यता काय आहे हे पाहिलं जात नाही. तुम्ही काम करण्याच्या लायकीचे आहात एवढंच पाहिलं जात. नाथ महाराज सांगतात की बाबा हो काम करण्याच्या लायकीच्या असताना जर तुम्हाला कळालं की हे काम चुकीचं आहे तो माणूस उद्धार होतो. काम करताना कळलं पाहिजे आपल्या जीवनासाठी काही राखीव वेळ ठेवला पाहिजे. राखीव जागा ठेवली पाहिजे. आवश्यकता जर जीवनाची पूर्ती तर झाली असेल तर आपल्यासाठी आयुष्य द्या. आपल्यासाठी जगा. हा जो परमार्थ आहे हा कुणाला माफ करत नाही. तुम्ही जर परमार्थ केला तर तुम्हाला तो काम येतो. आशीर्वाद दिल्याने परमार्थ होत नाही. विठ्ठला विठ्ठला. एखादा जर विद्यार्थी म्हणला गुरुजी तुमचा आशीर्वाद द्या मी पास होईल जमेल का? हा अभ्यास करता करता जर अडचणी निर्माण झाल्या आणि गुरुजीचं प्रेम असेल 2 घटना आहेत. अभ्यास करता करता जर अडचणी आल्या गणित सुटत नसेल आणि गुरुजीचं तुमच्यावर प्रेम असेल तर शाळा बंद असताना सुद्धा तुमची शिकवणी घेतली जाते. तसं परमार्थ करता करता जर अडचणी आल्या
भगवान बाबा सारखे स्वप्नात येऊन तुमचा उद्धार करतील. परंतु तुम्ही चुकीचं काम करताय आणि आशीर्वादाची मागणी मागतायत. कुणीही संत तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं भाग्यच महाराज हे वारकऱ्यामध्ये कीर्तन प्रवचन स्वातंत्र्य ही लोकशाही आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे खऱ्या तुम्हाला कोणी बंधन करत नाही की तुम्ही आमका कीर्तनकार बोलवा. तुम्हाला आवडत असेल तो कीर्तनकार बोलवा. प्रत्येक गावच्या लोकांना हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही कोणत्याही महाराजांच्या पाया पडा कोणत्याही महाराजाला बोलवा. पण दुसऱ्या संप्रदायामध्ये जर तुम्ही गेलात तर हे सर्व बंधनं तुमच्यावर लादली जातात. दुसऱ्याचं ऐकायचं नाही, दुसरीकडे जायचं नाही, दुसऱ्या संग बसायचं नाही. पण त्यांच्याकडे गेल्यावर ते गादीवर बसवत नाही. मरेपर्यंत शिष्य म्हणून जगावं लागतं. परमार्थामध्ये असेल परमार्थामध्ये तुमची उत्क्रांती आहे. तुम्हाला मोठं केलेलं आहे. आज तुम्ही माझ्याकडे बसलात तर जर तुम्ही नीट अभ्यास केलात या गादीवर उभा राहण्याचा तुम्हाला ज्ञानोबांनी अधिकार दिलेले. सकाळची येथे आहे अधिकार. तुम्हाला उभा राहता यावं ही गादी तुमची आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी वारकरी संप्रदायातल्या लोकांनी. केवळ मरेपर्यंत पुढं बसावं असं नाही. बाबांनी प्रत्येकाच्या गळ्यात माळीच घातलेत असं नाही. ज्यांच्या गळ्यात माळी होते त्यांच्या गळ्यात टाळ घातले. टाळकराने कीर्तनकार केलं, कीर्तनकाराला साधक केलं आणि साधकाला संत केलं. तेवढं वैशिष्ट्य. तुम्ही कोण आहात तुम्हाला उचलण्याची जबाबदारी साधू संतांची. आणि तुम्ही जे जीवन जगतायत हेच जीवन जर साधूच्या संगतीमध्ये आलात ना तो आनंद द्विगुणित होतो. डबल होतो आनंद. चांगल्याच्या संगतीमध्ये बसला तर चांगलं खायला मिळालं हे दोन्ही प्रकारचे आनंद असतात. वाईट माणसाच्या संगतीत जर गेलात तर खाणंही चुकीचं असतं. पिणं बोलत नाही मी. विचार चुकीचे असतात तर दुःख होतं. पण साधू संतांमध्ये असं नाही. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचा व्यवहार असेल तर लाभ सुद्धा सुख असतं. तसं साधू संतांच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही आलात तुमचा आनंद द्विगुणित. सुखया संत समागमे नित्य दुनवे तुझिया नामे. कहना होती सकळ करमे. संत समागमे नित्य दुनवे शब्दांचा प्रयोग पहा. संसारामध्ये परिमळ जसा जसा जाईल माणूस लहान होतो. जीवन कष्टदायी होतं. संतांमध्ये असं नाही. नित्य दुनवे तुझी नामे. जसा जसा माणूस परमार्थामध्ये जातो ज्ञानेश्वरी गाथा कळत जातो एकांतामध्ये जातो आणि मस्तीमध्ये राहतो. साधूच्या जीवनातली विशेषता आहे. म्हणून नाथ महाराज तुकोबारायण हे जे संत होते डोंगरावर बसून जगाचा उद्धार केला. तेवढी ताकद येते माणसाच्या अंतःकरणामध्ये. पण एक आहे आपला कस आपल्या जीवनातला अर्थ फक्त भगवंताच्या दिशेने लावा. जर नाही लावला आणि तो परिमळ जर संसारामध्ये गेला ओस फुल देठी. नाथ महाराज सांगतात ओस. ओस शब्दाचा अर्थ कळला असेल उदास. म्हाताऱ्या माणसाचे चेहरे जास्तीत जास्त उदास असतात. तरुणपणामध्ये पावडर लावण्याची गरज नाही. कारण तारुण्य हेच तेजस्वी असतं. आणि म्हातारपणामध्ये सुद्धा लावण्याची गरज नाही. पावडर सारखा चेहरा झालेला असतो काय गरज आहे का त्याला लावायची. तारुण्य अनमोल आहेत हे तरुणपणात कळलं पाहिजे. शरीर अनमोल आहेत हे शरीर चांगलं असताना कळलं पाहिजे. एकदा ते हातातून निघून गेलं ना काही फायदा होत नाही त्याच्या जीवनामध्ये. आणि एकदा ही आक्रमकता आली बुद्धीच्या बुद्धीवर काळाने एकदा एक लक्षात ठेवा काळाची आक्रमण पद्धती वेगळी. फुलावर काळ जर आक्रमण करत असेल तर एका झटक्यात फुल सुकत नाही. अगोदर फुल असतं त्याची गेल्यानंतर सुकतात ते. फुलाला सूर्य म्हातारा करत नाही. परिमळ गेल्यामुळं म्हातारा लक्षात येत. नाही तर सूर्य असताना सूर्याकडे ते फुल बघत असतं तरी पण ते टवटवीत असतं. सूर्य नाही म्हातारा करत त्या फुलाला. त्याचा परिमळ एकदा निघून गेला की ते रात्रीमध्ये सुद्धा सुकतो ज्यावेळेस सूर्य नसतो. हे लक्षात ठेवा. आणि ते कडेकडे काळं व्हायला सुरुवात होती.
लोक म्हणतात फुल सुकायला लागले. मग शेवटी तास 2 तासामध्ये ते काळे पण पूर्ण फुलामध्ये येतं. तसं एकदा माणूस म्हातारा व्हायला लागला, त्यातला परिमळ कमी व्हायला लागला की त्याला आठवायला कमी येतं. लोक म्हणतात तुम्हाला काही आठवत नाही आता, काय वय झालं. पहिलं आक्रमण बुद्धीवर, दुसरं आक्रमण आपल्या शरीरावर, दिसायला कमी येतं, कानाने ऐकायला कमी येतं, शरीरातून जेवढं पहिल्या प्रमाणामध्ये चालणं व्हायला पाहिजे तेवढं इथंही लोक सावध होत नाही. हे फार मोठं दुर्भाग्य. पडता पडता जरी माणसाला कळलं तरी माणूस सावरू शकतो, तरी होत नाही. त्याला मग हळूहळू लोक म्हणतात काय काका कुठे चालले. माझा एक मित्र आहे, तो 40-45 असतानाच जास्त म्हातारा दिसायला लागला. तरी तपश्चर्या थोडी जास्त केली होती उपाशी पोटी राहून. त्याला माहित नाही सर्व खाऊन पिऊन करायचे काम आहे. परमार्थामध्ये ज्या पंक्ती दिल्या जातात, जी काही हिंदी केली जाते, तर उपाशी प्रथाच आहेत. पण जास्त खातात माणसं म्हणून एक दिवस उपास करा एकादशीचा. म्हणजे ते जेवढं काही असेल तुमचं आज जीवनातलं कच्चं अन्न ते त्या दिवशी जमणार. ते जास्त माता झाल्यानंतर लोक तो कुठेही गेले की लोक त्याला म्हणजे काय काका कुठे चाललेत, तुम्हाला मला काका कशाला म्हणतो म्हणून ते काय फरक पडला का त्याला. प्रत्येक मानवी जीवनामध्ये हा क्षण येतो. फक्त जर जीवन चांगलं असेल तर त्या शब्दामध्ये सुद्धा आनंद असतो, त्या शब्दामध्ये सुद्धा परिपक्वता असते. नाथ महाराज सांगतात की बाबा हो, एकदा का तुमच्या जीवनातला परिमळ निघून गेला, तुम्ही कितीही चांगलं बोला लोक ऐकत नाहीत. लहान मुलाला बोलता येत नाही, तोत्र बोलतो लहान मुलगा तरी लोक ऐकतात. आणि म्हातारा माणूस ज्ञानाचं सांगतो त्याला म्हणतात ग बस लय झालं डोकं नको खाऊ. फरक बघा ना. त्याला ज्याला अर्थासहित बोलता येत नाही, तोत्रे शब्द त्याचा ऐकतात लोक. म्हातारा माणूस परत दोघांचा फरक सांगतो तुम्हाला. परिमळ इतका असतो लहान मुलामध्ये, तो कुठेही उड्या मारतो काही करतो, त्याला सांगावं लागतं हळू चल. म्हाताऱ्या बापाला सांगायची गरज, तो आपोआपच हळू करतो. परिमळ नसतो तर काय करणार आहे तो. परिमळ गेली उदास झालेलं ते जीवनात. आयुष्य शेवटी देहत आहे, त्याला बंधन नाही काही. बाबांच्या जीवनात तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर बाबांचं संपूर्ण परिमळ भगवंताच्या पायी अर्पण केला होता. त्यामुळं आजही तो परिमळ तसाच आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, त्याचा परिमळ जाण्याकरता काही कारणच नाही. जिथून परिमळ जन्माला येतं त्या भगवंताशी एकदा नातं जुळलं, परिमळाची काही कमी राहत नाही भगवंताशी. तर भगवंताशी नातं नसेल तर परिमळाला मर्यादा आहेत. आज त्यांच्या नावावर जेवढे कर्म होतात ते असताना एवढे होत नव्हते, त्यांना स्वतःला ते करावं लागायचे. आज त्यांचं नावामध्ये एवढा परिमळ आहे, काहीही काळात तुम्ही बाबांच्या नावावर तरी काम होत. आयुष्यात शेवटी म्हणून मानवी जीवनात एक शोकांत. आणि हे करत असताना एवढा मोठा अपमान पचवावा लागतो जीवनामध्ये, काही सांगता येत नाही. महाराज विठ्ठल विठ्ठला. त्यांना विचारलं काय प्रकारे जीवनामध्ये असं का होतं. एक लक्षात ठेवा, या अभंगात दुसरी एक मार्मिकता आहे. केवळ कसं जातो जीवनातला आतला भाग नाही, त्याला मारण्याकरता एक विशिष्ट काळ टपलेला असतो आणि ती वेळ जवळ येत जाते. शब्दातला प्रयोग लक्षात घ्या. घडी घडी काळ वाट याची पायी याची.
काळ म्हणजे माणूस नाही. काय संकल्पना करायची तुमच्यासाठी कशाला माणसाची गरज आहे? काळ म्हणजे संपूर्ण जगामध्ये एकच असतो. भारतामध्ये जर सूर्य उगवला तर बीडला उगवत नाही असा त्याचा अर्थ नाही, दिल्लीला उगवत नाही असा नाही. तो जर सूर्य उगवला तर पूर्ण भारताकरता सूर्य उगवतो. तसा काळ हा जगाकरता आहे आणि जगातले तुम्ही आहात. म्हणून तो काळ तुम्हाला दिलेलं जे आयुष्य आहे 50 असेल, 60 असेल, 70 असेल, तर प्रत्येक क्षणाला तो कमी करतो. घडी घडी काळ प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनातलं आयुष्य आणि कस कमी करत जातो. घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. आणि तो वाट पाहतो की तुमची प्रतिमा, तुमचं अस्तित्व मिटवण्याकरता काळ तयार असतो. कितीतरी वर्ष झाले आजपर्यंत काळ चालू आहेत महाराज. एक दृष्टांत फार सुंदर आहेत, कारण की छोटा दृष्टांत सांगून चालणार नाही, मोठा सांगतो माझ्या लक्षात येईल. महाभारताच्या युद्धामध्ये जी माणसं मारली त्यातले काही चिरंजीव होते. भीष्म हे इच्छामरणी होते. महाभारताच्या कालगणनेनुसार 180 वर्षाचं भीष्माचं वय होतं. कळलं तुम्हाला किती? 180. आणि तरुण अर्जुनाला ते जुमानत नव्हते, कारण की परिमळ गेलेला 180 वर्षाचा म्हातारा ज्यावेळेस धनुष्य घेऊन उभा राहतो त्या अर्जुनाचं काही चालू देत नाही. हरतो अर्जुन, त्याच्यामध्ये पराजित होतो. कृष्णाला सहन होत नाही. कृष्णाला वाटतं की माझ्या भक्ताला म्हाताराने मारलं म्हणून चाक, रथाचं चाक. म्हणजे कल्पना करा, भगवान श्रीकृष्णासारखा विचारवान योगेश्वर भगवान रागाच्या भानामध्ये चाक उचलतात माझ्या भक्ताला मारलं म्हणून. आणि भीष्म जे आहे ते आपले ते चाक उचलल्यानंतर आपलं धनुष्य बाजूला ठेवतात आणि पुढे उभे राहतात. जगाचा सर्वात मोठा उपाय समोर मारण्याकरता जर आला त्याला जर तुम्ही म्हणले ना मार, तुला काय मारायचंय, त्याचा अवसानच मिळून जातं. ह्या मानवी जीवनातल्या काही सत्यता माहिती पाहिजे आपल्याला. आता कृष्णाबरोबर युद्ध करणं शक्यच नाही. मग ती चक्र हातात घेतले, बाण खाली ठेवला, तेव्हा तुमची वाट पाहत होतो. काय तुमच्या हातून वरून चांगले हो, देवाची काय ताकद आहे मारायची. त्याला म्हणतात काळ. काळापासून तुम्ही जितकं लांब जाल तितकं काळ पाठलाग करतो. आणि काळाच्या समोर जर उभं राहिला तुम्ही, काळ तुम्हाला घाबरतो. विठ्ठल विठ्ठल. काय काय तुकोबरात फार सुंदर जगा काळ काय आम्ही माथा दिले पाय. आम्ही आमचं मरण सोडत होतो, मरण सापडलं नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. काय सापडत नाही. ते मोकळे उभं राहिल्यानंतर भगवंताने ते बाजूला ते सारलं सर्व. भीष्माला सांगितलं अरे युद्ध करायचं पण इतकं कुठं असेल, आमचा फक्त मरत आहे ना. भगवान फार सुंदर शब्द येतात, देवा तोही भक्तच आहे मीही भक्तच आहे, आमच्या दोघांमध्ये हा भेद का करताय तुम्ही? असतील आमचे भांडण, शेवटी तो माझा नातू आहे, त्याला मी मारतोय आणि मी आजोबा आहे, आमच्या दोघांमध्ये तू कसा काय कधी उगवलास देवा? भगवान श्रीकृष्ण फार सुंदर सांगतात, भीष्मा एक सांगू तुला, तो कसा आहे हे मला माहिती, तू कसा आहे हे मला माहिती. तुमच्यामध्ये जो कस आहे तो माझा कस आहे, त्याच्यामध्ये जो तो कस आहे तो माझा आहे. पण जितक्या प्रमाणामध्ये मी त्याला देतो तितक्या प्रमाणात तो घेत नाही याचं वाईट वाटतं. हे गीता जी सांगावं लागली ना, ते दुर्योधनाला सांगावं लागलेली नाही. दुर्योधन पहिल्यापासून तयार आहे आणि भीमाला तो सांगावंच लागत नाही. गीता गदा तयार, तू मला सांग तेव्हा मारायचं कुणाला, नुसतं सांग. एक तुम्हाला प्रश्न विचारतो, फार गोड प्रश्न आहे. हसत खेळत आहे का? बीडमध्ये फार मन लावून कीर्तन करत नाही मी, कारण की तुमचं हृदय आमचं हृदय एक झालंय, तिथं मनाची काय गरज आहे त्याच्यामध्ये. पण चांगली अवघड गोष्ट सांगतो तुम्हाला. जरासंध हा कृष्णाचा वैरी आहे, भीमाचा नाही. आणि जरासंधाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम जातात. जरासंध विचारतो तुमच्या तिघापैकी माझ्या बरोबर कुणाची इच्छा आहे? ते काय सांगतात तुझ्या बरोबर युद्ध करायचे. जरासंध फार बुद्धिमान, कृष्णा तुझ्या बरोबर काय युद्ध करायचे? लहानपणीपासून चोरून अन्न खाल्लेस तू,
तुझं बालपण व्यवस्थित गेलेलं नाही म्हणून तुझ्यासह काही मला युद्ध करण्याची इच्छा नाही. आणि अर्जुन पोरगा आहे म्हणून भीमासंग मला युद्ध करायचं. निवड सुद्धा कशी करावी लागते बघा तुम्ही. आपल्या इथं कच्चा जर माणूस असेल तर त्याला माणूस दम देतो आणि त्याच्यापेक्षा जर मोठा माणूस मिळाला तर तत्वज्ञान सांगतो. तो कुत्रा झाला म्हणून काय आपण कुत्रा व्हायचं असतं काय. कुठेही तत्वज्ञान येतं बघा. आणि लहान असेल तर जबरदस्ती तत्वज्ञान होतो त्याची आपण. पण जरासंधाने भीमाची निवड केली. दोघांचं युद्ध सुरू झालं. शरीरामध्ये असा एक विशेष प्रकारचा गुणधर्म होता की त्या शरीराचे 2 तुकडे केले तर ते जुळायचे. भगवान श्रीकृष्ण उभे आणि दोघांचं युद्ध 3-4 वेळा ते शरीर फाडून टाकलं तरी जुळायला लागलं. चेहऱ्यावर थकावट निर्माण झाली भीमाच्या आणि समजेल की काय करावं. पुरुषार्थ म्हणतात त्याला. पुरुषार्थाने 4 वेळा त्या जरासंधाचं हृदय नाही गेलं पण ते जमेना. शेवटी भीमाच्या लक्षात आलं. केविलवाण्या नजरेनं भीम कृष्णाकडे पाहत. कृष्ण काय करतात की काडी असते ना तिला असे चिरून दोन्हीकडे टाकतात. भीमाच्या लक्षात येतं कारण की तिथे गीता सांगायची गरज पडलेली नाही. अमुक कर तमुक कर नुसते काडी चिरून दोन्हीकडे टाकते. लोक अर्जुनाला बुद्धिमान मानतात हा भाग वेगळा आहे. आणि अजूनही अर्जुनाच्या गीतेवर संपूर्ण भारतातले लोक डोकं लावतात तोही भाग वेगळा आहे. पण जो बुद्धिमान नाही असं ज्याला म्हणलं जातं तो होऊन किती हुशार असेल. चुलत दोन्हीकडे टाकल्याबरोबर जरासंधाचा मृत्यू तयार होतो. मेला जातो. मग जरासंधाला कोणी मारलं सावध आहे का नाही तुम्ही. जरासंधाला कोणी मारलं बोला ना. नाही बिंदास बोला. काय तुम्ही म्हणून म्हणलं का कीर्तन काय काय तुम्हाला कळलं तर पाहिजे नेमकं काय उत्तर द्यावं. हा तुमच्यात पहिली एकता करा. विठ्ठला विठ्ठला. मग जरासंधाला कोणी मारलं कृष्णाने मारलं. म्हणजे भीमाच्या ताकदीचा काहीच उपयोग नाही. तसं काडी केली की जरासंधाला कोणी मारलं कृष्णाचा काय संबंध आहे. युद्ध कोण करते भीम युद्ध करतोय. ताकद भीमाची आहे. हा किती अन्याय आहे त्या भीमावर. म्हणून आपले ग्रंथ आपल्याला कळत नाहीत. एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. कोणी मारलं त्याला जरासंधाला कोणी मारलं का मारलंच नाही. भीमाने तर 4 वेळा चिरलेलं होतं अगोदर त्याला. भीमा जर ताकद होती तर तिने अगोदर 4 वेळा मारलं होतं पण मेला नाही तो. आणि कृष्ण तर युद्ध करत नाही. बरोबर कृष्णाच्या युक्तीनं मारलं. कृष्णाच्या तुमच्याकडे काही कमी युक्त का धर्मान श्रीमंत व्हायच्या. तुमचं काही डोकं कमी झालं भगवंतानी. कुठल्या माणसाच्या युक्ती नसते की आपण श्रीमंत व्हावं म्हणून. कोणत्या माणसाला गरीब व्हावं वाटतात निवडून यावं वाटत नाही. काही तुमच्याकडे युक्त्या कमी आहेत काय. चालतात का तुमच्या युक्त्या. मैदानाच्या बाहेर राहून युक्त्या चालतात. मैदानावर भीम आहेत आणि मैदानाच्या बाहेर कृष्ण आहेत. युक्ती चालू शकते का. चुकीची कल्पना आहे. कृष्णाचा आशीर्वाद म्हणतात त्याला. ही पहिल्या शब्दापासून तुम्हाला एकच शब्द सांगत आलोय तोही तुमच्या डोक्यात बसेल. काय बोललो तुम्हाला. तुम्ही प्रयत्न करत असाल तर गुरुजी तुम्हाला आशीर्वाद देतील. एकच शब्द समजून सांगितलाय मगापासून आतापर्यंत. तुम्ही कर्म करा जिथं थकाल तिथं बाबा तुम्हाला कडेवर उचलतील. युक्ती नाही जगामध्ये. युक्ती हा शब्द सोडता तुम्ही. तो आशीर्वाद आहे. चिरलेलं नाही असं प्रश्न. तुम्ही संसारामध्ये पुरुषार्थ करतात कमी असते फक्त बाबाच्या आशीर्वादाची. कधी मनातून असं वाटत नाही की साधूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा. देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा. भीमासारखी ताकद असताना माणूस जरी युद्ध करत असला तरी त्याला आशीर्वादाची गरज आहे.
काडीची गरज नाही. काडी युक्ती नाही आहे ती. युक्ती म्हणजे भगवंताने दिलेला आशीर्वाद आहे. देवा थोडीशी कमी आहे, हा माझा आशीर्वाद घे. आणि तो आशीर्वाद आणि अर्जुनाने दिलाय तो देखील आशीर्वाद आहे. भगवद्गीता ही अर्जुनाला दिलेला आशीर्वाद आहे. अर्जुना तुला जर युद्ध करायचं नव्हतं तर अगोदर का केलं नाही? म्हणून अजूनही काही लोक महाभारताचं युद्ध हे कृष्णाने केलं असं मानतात. न युद्ध कौरवाचं आहे न पांडवाचं आहे, हे युद्ध घडवलं कृष्णाने असं मानतात. आणि मी तुम्हाला सांगतो हे युद्ध केलं शकुनीने. हे युद्ध फक्त एकटा माणूस कारणीभूत आहे. एक माणूस किती भारताला बर्बाद करू शकतो. आणि महाभारताच्या युद्धात झालेली हानी आजपर्यंत भारत भोगतोय. शब्द नीट आहे का? कारण की महाभारतामध्ये फक्त 5 ते 6 लोक शिल्लक राहिले होते. संपूर्ण भारतामध्ये जर 5च बुद्धिमान असतील आणि पुढची पिढी जर ज्ञान दान देण्याकरता शिल्लक नसेल तर त्या 5 माणसांनी काय करावं? म्हणून वर्ण संकरता, भारताची बर्बादी त्या दिवसापासून जी सुरू झाली ते आजपर्यंत. लोक फार अभिमानाने सांगतात सिकंदर भारताला लुटून गेला. सिकंदराबरोबर युद्ध केलं नाही. होतं कोण भारतामध्ये युद्ध करायला? कोणाकडे ज्ञान होतं? आज जे विमानं उडत आहेत, विज्ञानाची प्रगती होती ती सर्व अर्जुनाकडे कृष्णाकडे होती. आज द्वारका पाड्यातून निघाली. जाऊन बघा कशी. आज आपण आपल्या ज्ञानाला पारखे आहोत त्याचं कारण पूर्वजांनी केलेलं युद्ध आहे. ते युद्ध केलं एकट्या शकुनीनं. कारण की गांधारी ही दिसायला सुंदर होती आणि राजकन्या होती. भीष्माचार्य तिथं गेले आणि जबरदस्ती तिचं लग्न केलं आणि शकुनीला युद्ध करता आला नाही. भीष्माने सांगितलं हे पहा युद्ध करायचं असलं करा, मीला घेऊन जातो. माझ्या भावासाठी पसंत केलेली, धृतराष्ट्रासाठी पसंत केलेली. शकुनीने 2 शब्द त्यावेळेस समजून सांगितले की पहा आमच्यापेक्षा तुम्ही जास्त ताकदवार आहात. एका मुलीसाठी आम्ही आमच्या प्रजेला बळी घालणार नाही. भाषा कळली? त्याला राजकारण म्हणतो. गांधार म्हणजे आत्ताचा अफगाणिस्तान. आता जे अफगाणिस्तान आहे ते, आणि त्या काश्मीर आणि अफगाणिस्तान एकच होतं त्या काळामध्ये. त्याला गांधार देश म्हणतात. आणि भीष्माचार्य तिकडे गेले होते फिरायला. आजही लोक तिकडेच फिरायला जातात काश्मीरमध्ये. ते आतंकवादी असल्यामुळे जाणं बंद केलं लोकांनी. आणि तो परिसर तेव्हापासून आजपर्यंत चांगला मानला जातो. आणि फिरायला गेलेल्या भीष्माचार्याला ती गांधारी दिसली. त्याचा परिणाम असा झाला की मुलगी चांगली आहे द्यावी. पण शकुनीची इच्छा होती की मुलगी चांगली आहे, आम्ही राजघराण्यातले आहोत, ते मिळायला देणं जरुरी आहे का? भाषा लक्षात काय शकुनीचा विचार आहे तो तुम्हाला सांगतो. आम्ही जात नाही. भीष्माचार्याने सांगितलंय पहा सौजन्याने मी तुम्हाला मागतो, ऐकायचं असेल तर ऐकायला तुम्ही जबरदस्ती घेऊन जाऊ, माझ्या बरोबर युद्ध करा. भीष्माचार्याचा एवढा दबदबा होता की परशुराम स्वतः हारले होते युद्धामध्ये. ते शकुनीने केव्हा युद्ध करायचं? शेवटी नाईलाजास्तव लग्न झालं त्याच दिवशी शकुनीने शपथ खाल्ली की मी भीष्माला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच राज्य सोडून दिलं, राज्यपद गांधार सोडून दिलं, आपल्या मुलाला राजा केलं, बहिणीच्या घरी राहायला आला शकुनी. आणि तिथून दोघांमध्ये विरोध लावला. कौरवामध्ये चुलत भावाचे कुठे एवढे भांडणं असतात? वाटणी झाल्यावर भांडणं, वाटणीपर्यंत आपल्याला कळतं भावकी एक भांडते, पण वाटणी झाल्यानंतर जे भांडणं, हा जो द्वेषाचा दीप होता तो शकुनी तेव्हा ठेवत होता. पण जवळची माणसं जेवढे घातक असतात तेवढे लांबचे नसतात. आयुष्यभर भीष्माजवळ राहिला आणि या दोघात वैर करत की शकुनी ठरवलं आपल्या देशाची प्रजा बर्बाद करायची नाही आणि युद्ध तर झालं पाहिजे. आणि हे हस्तिनापूर जे संपूर्ण भारतावर आपला दबदबा ठेवतं हे बर्बाद झालं पाहिजे. ते जवळ राहून करतायत. म्हणून आपल्या भाषेला दुर्योधनाच्या मनात सतत द्वेष वाढवत राहिला शकुनी. आणि तो महाभारताचा जो युद्धाचा प्रकार तो शकुनीच्या डोक्यातून जन्माला आला. आटोकाट प्रयत्न केला भगवंतानी. मला एकाने फार सुंदर प्रश्न विचारला, कृष्ण जर भगवंत होते आणि एवढा प्रयत्न करून त्यांना यश का मिळालं नाही? मी त्यांना सांगितलं बाबा
भगवान श्रीकृष्ण हे स्वतःच व्यक्तिमत्व तुमच्यावर थोपत नाही. कुठल्याही मंदिरातला देव तुम्हाला येऊन सांगत नाही माझी पूजा करा. 2 शब्द समजून सांगतो. गीता म्हणजे काय? 2 शब्द समजून सांगितलेले. पण तुम्ही जे करत असाल ते तेच करणार. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यावेळेस तुम्ही ऐकणार नाही त्यावेळेस भगवंत काळाचं स्वरूप धारण करतो. ही भगवद्गीतेची सर्वात मोठी मार्मिकता आहे. विश्वरूप धारण केल्यानंतर कधी न पाहिलेलं स्वरूप पाहिलं. अर्जुन म्हणायला लागला देव हे आछाट असं कसं काय? एवढं मोठं रूप तू दाखवतोस आम्हाला. कोण असतो? कालोस्मी लोके क्षयकृत. एकच शब्द आहे आणि अतिशय महत्वाचा शब्द आहे. भगवंताने कृष्णाने सांगितलं अर्जुनाला मी काळ आहे. महाभारत जर तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये मै समय होऊ म्हणून जे पुढे होतं संपूर्ण महाभारतामध्ये फक्त एकच बलवान सांगितलंय तो म्हणजे काळ. काळाच्या पुढे कोणीही बलवान नाही. आणि भगवान श्रीकृष्णाला जे देव मानतात ते फक्त याच्याकरता की तो काळ आहे. कालोस्मी लोके क्षयकृत प्रवृत्त. अर्जुना मी काळ आहे. आज तुझ्या बाजूने युद्ध कर. मी जरा वेगळं सांगतो. मी तुम्हाला ते महत्व फक्त कृष्ण कोण आहे तुम्हाला समजून सांगितले. मला मुद्दा दुसरा सांगायचा. महाभारतामध्ये चिरंजीव असणारी माणसं मेली. भीष्मासारखी माणसं मेली त्याच्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरमध्ये आले. युधिष्ठिराचा राज्याभिषेक केला. निघून गेले. भगवान ऐकत असताना इतके बारकावे असतात. भगवान निघून गेले म्हणजे कोण निघून गेलं? काळ निघून गेला. जो काळ अर्जुनाच्या बाजूने युद्ध करत होता तो काळ ते भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूर मधून निघून गेले. घरामध्ये आले. लोक मला बरीच तक्रार करतात महाराज आमच्या घरामध्ये वारकऱ्याचं घर असताना की आमचा पोरगा दारू पितो, कीर्तनाला येत नाही, काही नाही. मला जेव्हा भगवान कृष्णाचा परिवार पाहिला खूप वाईट वाटतं. इतके भांडण करत होते भगवंताच्या घरामध्ये म्हणून भगवंत भक्ताच्या घरात राहत होता. कळतच होतोय. सुदामदेव भेटण्याकरता आले आणि भेट वगैरे झाल्यानंतरचा प्रसंग फार गोड आहे. जेवायला बसले दोघ जण. आता ते 8 पट्टराणी जेवायला वाढण्याकरता 8 जणी पक्वान्न करून आणलेले. सुदामजी आणि भगवान श्रीकृष्ण जेवायला बसले. सर्व आग्रह हे घ्या ते घ्या ते घ्या. सुदामदेव म्हणतात कृष्णा अरे केवढं भाग्य घेऊन जन्माला आलास, किती आग्रहाने तुला वाढतात. भगवान श्रीकृष्ण म्हणले सुदामा दुरून डोंगर साजरे असतात. मला माहिती माझं काय दुःख आहे. एक सांभाळलं होत नाही हे 8 सांभाळायचे म्हणजे काही चेष्टा आहे काय? मग कसं काय बघ म्हणे. पाणी वगैरे फिरवलं. जेवायला सुरुवात केली. त्या 8च्या 8 डोळे मोठे करून पुढे उभे होत्या. पहिला पदार्थ कोणाचा खातात त्याच्यावर बांधलं. 8 जणांनी ताटामध्ये पदार्थ वाढलेत पण पहिला पदार्थ कुणाचा खातात त्याच्यासाठी 8 फुगून उभा राहिलेल्या. सुदामा सांगितलं बघ चेहरे कोणता पदार्थ अगोदर खातोय म्हणजे वाढलेलं खाऊ देत नाही तर तू म्हणतो किती सेवा होते. विठ्ठला विठ्ठला. अरे किती भाग्यवान असतो याचा काय अर्थ आहे का? ऐकलं ते भगवान श्रीकृष्ण जे भांडणं सुरू झाली महाराज. यादवी युद्ध या शब्दाचा अर्थ आहे जातीच्या अंतर्गत भावकीतलं युद्ध. या शब्दाला काय म्हणतात? यादवी म्हणजे सर्व यादवच होते. भगवान कृष्णाची मुलं होते. भगवंताच्या लक्षात आले की काळ प्रतिकूल झालेला आहे. तीर्थक्षेत्रावर भगवंताची मुलं येतात, दारू पितात. कळलं तुम्हाला? हे वारकऱ्याच्या पोराचं नाही बोलत तुम्हाला. आणि या दारू पिण्याच्या पूर्वी एक छोटा प्रसंग येतो इतका मार्मिक आहे. दुर्वासासारखे ऋषी भगवंताच्या दर्शनाला आले आणि नवसाचं पोरग शाम. शाम या शब्दाचा अर्थ होतो शंकर. सांब म्हणजे काय? शंकर. जांबुवंताची मुलगी जांबुवती तिला मुलगा होत नव्हता म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पत्नी बरोबर शंकराचं व्रत केलं. देवाला सुद्धा काय काय करावं लागते बघा तुम्ही. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. मुलगा होण्याचं वरदान दिले. नवसाची पोरं फार चांगलीच असतात अशातला काही भाग नाही. तो मुलगा जन्माला आला. शंकरा आता एक तो विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्ण यांनी शंकराची प्रार्थना केली.
देवाच्या पोराचं नाव शंकरावर ठेवलं साम, आणि ते पोरग एवढं वाईट निघालं, पोटाला चिरगुट बांधले आणि दुर्वासाकडे गेले घेणं नेलेच की याला मुलगा होईल का मुलगी होईल म्हणून विचारायला. साधू संतांची किती चेष्टा केली जात होती, त्याला काही मर्यादा आहे का नाही. साधू प्रवचनाला बसले, साडी घातली सामनी आणि सामनी पूर्ण पोट लावलं होतं. ते सांगितलं तुझ्या पोटात चिरगुट वगैरे गुंडाळत त्याचं मुसळ तयार होईल आणि तुम्हालाच खतम करून टाकेल. ते साधू देवाचे पोरं असो नाही तर दारोड्याचे पोरं असो, काय गेले आडवा आलाय की. आणि परिणाम सांगतो, प्रभास तीर्थक्षेत्रावर भगवंताच्या डोळ्यात देखत दारू पिऊन एकमेकाला मारत होते. त्या दारूच्या नादात किती कुणी मार खाल्ला कळलं नाही. प्राण एकेका अंत्यसंस्कार करण्याकरता कोणी शिल्लक नव्हतं. भगवंताच्या मुलांची गोष्ट आहे, अंत्यसंस्कार करण्याकरता कुणीही शिल्लक राहिलेलं नाही. जो सारथी होता त्याला सांगितले पा तास 2 तास मी राहणार आहे, कारण या यादीयुद्धामध्ये मी स्वतःला शिल्लक ठेवत नाहीत. फक्त आमच्या घरामध्ये स्त्रिया आहेत, थोडं सोनं नाणं आहेत. कळती माझी भाषा. भगवंत सांगतात तुम्ही लपून ठेवता म्हणलं तर देवानी काय करावं. आणि अर्जुनाला सांगावं तेवढं सांभाळ. पालनीय त्वया शक्त्या, तू तुझ्या शक्तीनं सांभाळ. निरोप पाठवला. दारूक नावाचा सारथी होता, तो हस्तिनापूरमध्ये येतो. भगवान निजधामाला जातात. अर्जुन धावत येतो घरामध्ये. अर्जुनाबरोबर ज्या 8 स्त्रिया असतात त्या सती जातात. संपूर्ण युद्ध समाप्त होतं, काही राहत नाही शिल्लक. सोनं चांदी रथामध्ये घेऊन रडत रडत अर्जुन रस्त्याने निघतो. द्वारकावरून दिल्लीला येण्याकरता कुरुक्षेत्राचा मार्ग जवळ आहे. आणि हा प्रसंग कुरुक्षेत्रावरचं युद्ध झाल्यानंतर 36 वर्षाचा आहे. म्हणजे मी वेगळ्या कारणाने सांगतो, आज आपण इथं बसतोय ना, 36 वर्षापूर्वी आपण आज इथे कीर्तन करतोय, जंगल होतं. आता जंगल राहिलेलं नाही. 36 वर्षामध्ये बदल होतो. 36 वर्षापूर्वी या जागेचा भाव वेगळा होता. कोणाकडे म्हटलं की या ठिकाणी तुम्ही फुकट येऊन राहत नसते 36 वर्षापूर्वी. पण 5-6 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये हा एवढा बदल झाला. अजून काही वर्षांनी हा मध्यवर्ती एक पॉइंट तयार होऊ शकतो. त्या काळामध्ये युद्ध झाल्यामुळे कुरुक्षेत्राचं 36 वर्षामध्ये जंगल तयार झालं होतं. रक्ताचे सडे पडले होते, शरीराचा वास येत होता, कोणी अंत्यसंस्कार करणारे नव्हते महाभारताच्या युद्धामध्ये. त्यामुळे संपूर्ण परिसर जंगल झालेला होता आणि त्या जंगलामध्ये बाहेरून येऊन लोक राहत होते डाकू. हा अर्जुन सोनं चांदी घेऊन स्त्रिया घेऊन त्या रस्त्याने ज्यावेळेस जातो त्यावेळेस एवढ्या एवढ्या काठ्या घेऊन ती जी भिल्ल लोक असतात ना ते अर्जुनाला अडवतात. अर्जुन त्याच घमंडीमध्ये, अर्जुनाची नशा अजून उतरलेली त्याच घमंडीमध्ये, त्याला वाटतं की आपण म्हणजे काय गांडीव नावाचं धनुष्य आहेत, आपली ताकद आहे आणि एवढ्या एवढ्या काठ्या घेऊन ती भिल्ल लोक येतात. अशी गचुंडी धरतात अर्जुनाची. विष्णू पुराणामध्ये या सर्वांचा उल्लेख आहे आणि त्याला हलवतात. तो समजून सांगतो अरे मला ओळखलं का, मी अर्जुन आहे. हे कुरुक्षेत्रामध्ये याच ठिकाणी मी चांगल्या चांगल्या लोकांना पाणी पाजले. तुमचा प्राण जर तुम्हाला प्रिय असेल तर पळून द्या. तिथं जो मोरक्या होता टोळीचा त्याने सांगितलं या अर्जुनला बडबड करायला लागलाय, जरा सडकून काढावे म्हणे याला. आणि सर्व भिल्ल लोक संपूर्ण लोकांना लुटतात, सोनं चांदी अर्जुनाला मारतात. एकटा अर्जुन रडत दिल्लीमध्ये येतो, हस्त इंद्रप्रस्थमध्ये. एकटा अर्जुन, संपूर्ण तेज नष्ट झालेले, चेहरा पडलेला. आणि ग्रंथकार जे महाभारताचे मुख्य ग्रंथ करतात व्यास, ते त्या ठिकाणी प्रगट होतात. तर त्यांचा पंतूच आहे ना, नातू आहे व्यासांचा. आजोबा प्रगट होतो, पुढे येतात व्यास, ते संपूर्ण अवस्था पाहतात त्याची. अर्जुनाकडे पाहिल्यानंतर अर्जुना काय झालं. अर्जुन फार सुंदर सांगतो, कृष्ण निजधामाला गेले, माझं तेज घेऊन गेले. आजही बरेचसे कीर्तनकार हेच सांगतात, निजधामाला कृष्ण जात असताना अर्जुनाचं तेज घेऊन जात. ही चुकीची कल्पना आहे. भगवान श्रीकृष्ण काही कुणाचे घेऊन जात नाही, तो देव आहे. ज्यावेळेस हे उत्तर येते की भगवान कृष्णाने मला धोका दिला, माझं तेज घेऊन गेले, आता अर्जुन ज्यावेळेस म्हणतो, व्यास सांगतात की मूर्ख आहेस तू अर्जुना, तुला कळलं नाही. काळ एक काळ असा होता की काळ तुला अनुकूल होता. आज तोच काळ
भिल्लाच्या बाजूने उभा आहे. शब्दाचा प्रयोग पाहत असायचा. जो काळ तुझ्या बाजूने होता महाभारतामध्ये, त्यावेळेस भीष्मासारखे तू मारलेस, त्यावेळेस तुला वाटत होतं की माझी शक्ती आहे, पण तुझी शक्ती नव्हती, ती काळाचा प्रभाव होता. काळाची शक्ती तुझ्या बाजूने होती. आज तुझ्या विरोधामध्ये काळ उभा आहे आणि भिल्लाच्या काठीमध्ये एवढं बळ आलं की तुझं गांडीव धनुष्य, तू तेच तीर्थक्षेत्र कुरुक्षेत्र, तोच जागा, तीच धरती आणि तोच तू, तिथे एक सामान्य गुंडाने तुला मारावं अर्जुना, काय बलवान. हा शब्दांचा प्रयोग पहा. आणि अर्जुन रडत असताना त्याचं हिंदीमध्ये जो विष्णू पुराणातला श्लोक आहे, त्याचं हिंदीमध्ये संतांनी केलेले, मनुष्य कछूनही समय होत बलवान, दुल्लो ने गोपिका लुटी वही अर्जुन वही बाण, तोच अर्जुन, तेच तीर्थक्षेत्र, तेच बाण, पण भिल्लाला काळ अनुकूल झाला, अर्जुनासारखा योद्धा परास्त. नाथ महाराज सांगतात, हा विचार कर आणि मग परमार्थाला लाग. तिसऱ्या चरणात सांगतात, हाची अनुसार महाराज सांगतात, हे लक्षात ठेव, गळ्यात माळ घालण्याच्या पूर्वी जर तू एवढा विचारी असतील तर माळ घातल्याचा फायदा आहे. आता लोकांनी माळ घातली म्हणून आपण माळ घातली, परमार्थ होत नाही त्याचा. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराचा सर्वात मोठा दंडक आहे, विचार करून परमार्थामध्ये पाऊल टाका. क्षणोक्षणा करावा विचार. विचार करण्याकरता प्रवृत्त करणारा वारकरी संप्रदाय. अंधश्रद्धाळू नाहीत, गळ्यामध्ये तावीज बांधत नाहीत, अंगार देत नाहीत, धूप लावत नाहीत. वारकरी संप्रदायामधला कुठलाही वारकरी हे सांगत नाही की तुमचा संसार सुखी होईल. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कमी श्रीमंत लोक येतात. काही श्रीमंतांना असं वाटत असतं की आम्ही जे करतो त्याला आशीर्वाद देणारा गुरु पाहिजे. ज्या बेटा तेरा कल्याण हो. मुंबईमध्ये वारकरी संप्रदाय थोडा कमी प्रमाणामध्ये, आशीर्वाद देणारे लोक जास्त आहेत. तुम्ही काही करावं, दारूचं दुकान काढलं तरी साधू म्हणतो ज्या बेटा तेरा कल्याण हो. अरे काय साधू का काय तू. आणि त्या श्रीमंताला वाटतं ₹1,00,000-2,00,000 सरकवले, साधू जर आपल्या बाजूने असलं तर मरायला बरं पडतं. असं होत नाही जीवनामध्ये. ज्या बेटा तेरा कल्याण हो. वारकरी संप्रदायात कुठला माणूस असं म्हणत नाही. उलट सांगतात की बाबा दुःख बांधवडी आहे हा आणि अभंगावर कीर्तन करून कुठं चांगलं होणार आहे का संसार. कधीतरी कल्पना करून पहा. म्हणून संसारासाठी नाही, विचार धरणे गाथा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये विचार धरणे. हे जर करता आलं तर वारकरी संप्रदायामध्ये या, नाही तरी सुखी असावे संसारी. तुकोबाईंनी सांगितले स्वतः. जर जमत नसेल विचार करायचं ना, येऊ नका परमार्थामध्ये. दुसऱ्याला कशाला बदनाम करता घेण्यात देण्याचं. नाही तरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी परी नव्हे. संसार झाला नाही ते दुखणं आणि परमार्थात देव मिळाला नाही ते दुसरं दुखणं, ते दोन कशाला विकत घेताय. विठ्ठल विठ्ठल. विचार करण्याकरता प्रवृत्त व्हा आणि विचारांती देव आहे. अनेक अभंग आहेत, अनेक प्रमाण आहेत त्या बाबतीमध्ये. हाची अनुताप घेहोनी घेहोनी सावध सावध हा शब्द सुद्धा काय काय. नाशिवंत देह जाणार
नुसतं वेळ जाणार नाही, जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. घाट पिटला आला ना एखादा, घोडवलं सावधान, पुढे घाट आहे. ऐकलं तर ठीक आहे, तर नाही ऐकलं तर पाट्या. तसं साधू संत एक विचारधनाच्या पाट्या आहेत, ऐका. नाही ऐकलं तर आम्ही तर नागपूरकडे जात होतो, ते टार्गेट 2-4 पोरं आमच्या गाडीला उलटी करून पुढे जायचे. मग काही काही विचित्रता अशी असायची, त्या ट्रकवर लिहिलेलं असतं फिर मिलेंगे, ओळख नाही, पाळख नाही, घेणं नाही, कशाला भेटतो पुन्हा, मेरा भारत मार्ग लिहिले असं पाठीमाग. तुम्ही काही डायलॉग लिहितात, काही लिहितात. आता टार्गेट पूर्ण होतं ना, त्यांनी जाणून बोलून दिली आता कसं वाटतं, काय गरज आहे का त्याची. पण थांबायचे, आम्ही पुढे गेले की पुढे आमच्यावर बोलते आता कसं वाटतं. त्यात वाचत माणूस वाचणार ना, त्या पुढे गेला तर काहीतरी वाचणारच शेवटी. पण गाड्या मुलं एवढी वेडपड होती, 10-5 बैलाचा प्रवास झाल्यानंतर ती गाडी पूर्ण पुलावरून खाली पडली. पोरं कुठे गेले पत्ता नाही, पण गाडीवर लिहिलेलंच असं आता कसं वाटतं. आपलंच वाक्य आपल्याला किती घातक ठरतं एवढं कळलं पण त्याला. विठ्ठल मानवी जीवन एवढं विसंगतीनं भरलेलं असतं, माणसाला कळत नाही. जी माणसं तरुणपणामध्ये नीट वागत नाहीत, म्हातारपणामध्ये स्वतःसारखे सरळ होतात. पण त्यावेळेस काही फायदा होतो, काही फायदा होतो. कुठलाही देव म्हातारपणामध्ये भेटत नाही, कारण की जी बीज आपण लावतो तेच फळ पुढे येतात. तरुणपणामध्ये तुम्ही जसे वागता तेच तुम्हाला म्हातारपणामध्ये येतं, हे लक्षात ठेवा. गळ्यात माळ नसेल आणि तो चांगला वागत असेल तरुणपणामध्ये, त्याचं म्हातारपण चांगलं जातं, कारण की तुम्ही तरुणपणात चांगले वागलात. पण सर्व अनुकूल आहेत आणि शरीर बर्बाद केलं, म्हातारपण तुम्हाला सोडणार नाही जीवनामध्ये. आजची अनुतात घेऊन सावध सावध, काहीतरी बोध तरी म्हणा. शब्दांचा प्रयोग पाहत असायचा. नाथ सांगत अरे काही अक्कल डोक्यात घे, दुसऱ्याला शिकवू नको. नाथ महाराज म्हणतात स्वतः शिक, त्या हरिपाठाची विशेष. काहीतरी बोध करी म्हणाल, थोडं तरी तुझ्या मनात चांगलं येऊ दे ना. नाथ महाराजाला सांगितले की बाबा तुम्ही म्हणताय ते मला पटायला लागले, कुणाचा आयुष्याचा शेवट आलाय, कळ आलाय, शरीर साथ द्यायला तयार नाही. तरुणपणामध्ये असं लांबचं दिसतं आणि म्हातारपणामध्ये त्याच डोळ्याने ताटात काय वाढलं हे दिसत नाही. हे जीवनाचा एक शरीरात तोच भाग आहे. लांबचं ऐकू येतं, म्हातारपणामध्ये कानात बोंबवलं तरी कळत नाही काय सांगितलं काय नाही, त्याचं शरीर. मग आम्ही काय करावं? नाथ महाराज 4थ्या चरणामध्ये उत्तर. गोड शब्द आहे. मानवी जीवन एक चिंतामणी आहे. तुम्ही प्रयत्न करा तुमच्या जीवनामध्ये, सर्व एका क्षणामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. मला घातलेली जी लोक आहेत ती पूर्वी कशी होती, पण बाबाला पाहिल्याबरोबर जीवन बदललं. एका क्षणामध्ये माणसाचं परिवर्तन होतं. खटवांग नावाचा राजा महाभारतामध्ये फार प्रसिद्ध आहे. रामचंद्र प्रभूच्या परंपरेतला पूर्वज. खटवांग राजाच्या पुढे भगीरथ, रघु, दशरथ ही नंतर जन्माला आली. संपूर्ण सभा बोलवली, साधू संत सभेमध्ये बसले होते. राजा विलासामध्ये गुंफडलेला होता. एका साधूने सांगितलं की राजा जास्त काळ राहू नको, फक्त तुझ्या आयुष्यामधला 1 तास शिल्लक राहिलेला जीवनाचा, 1 तासामध्ये तू मरणार आहेस.
एवढे काळाला 1 तासात मारणार आहे असं कळलं, त्याच क्षणी राजा विरक्त होतो आणि साधूच्या पाया पडतो. साधू आशीर्वाद देतात, हे 1 तास उरला, 1 तास. पण त्याचं भाग्य होतं की 1 तासात साधू मिळाला. आपल्याला मरेपर्यंत साधू मिळत नाही, त्याचं काय? जर मिळालं तर त्याला साधू मानत नाही, तर दुसरं तर भाग्य. कारण की साधूला छळणारी माणसंच असतात हो. आपला उद्धार करायला आलेल्या साधूंना कोण दुसरं छळणार आहे जीवनामध्ये? फक्त त्या साधूने जर तुमच्यात नाही आलं तर साधू सारखा सुखी माणूस जगात दुसरा नाहीच, हे लक्षात ठेवा. ते साधू आपल्यात येतात म्हणून त्रास होतो. तर एखादा साधू डोंगरात जाऊन राहत असेल, हिमालयात जाऊन राहत असेल, कसला त्रास होईल आपल्या जगात? आपल्याच मस्तीमध्ये मस्त असत. पण कधीतरी असं वाटतं की संसारामध्ये गुरफटलेल्या लोकांना उद्धार करावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावं. आणि ते चांगलं मार्गदर्शन करण्याकरता जेव्हा येतात तेव्हा अगोदरचे जे बंधू लोक आहेत सर्वात जास्त विरोध करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे थोडं विचारपूर्वक पहा. समाजाने विरोध केलेला नाही त्यांना. समाजाने किती प्रेम दिलं महाराज तुकोबारायला, त्याचा काही अंत आहे? विरोध केला रामेश्वर भट्टांनी, मंबाजींनी विरोध केला. का? सर्व चाललेलं होतं, मान मांडलं चाललेली होती, पण तुकोबारायच्या वाणीतला एवढा प्रभाव समाज तुकोबारायच्या पाठीमागे जायला लागला. रामेश्वर भट्टाला वाटलं रे आपले सर्व गेल्यावर उद्या कसं व्हायचं आपलं? सर्वच शिष्य रामेश्वर भट्टाचे तू भट्ट म्हणतायत तुकोबारायचे झाले, तर उद्या कोणी यायला पाहिजे का नको? आपल्याला कोणीतरी मानायला पाहिजे का नको? काही करत नाही रामेश्वर भट्ट. बुद्धिमान माणसं लांब उभे असतात, लांब उभे असतात तेच बुद्धिमान असतात, फक्त काढी टाकतात. ज्या गात्यांनी महाराष्ट्राचं कल्याण केले, माझे शब्द नीट ऐका, ज्या अभंगावर कीर्तन ऐकून माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं. 350 वर्ष झाले एकेका अभंगाला, प्रत्येक अभंग एकेका अभंगाने 1000 कीर्तनकारांना आणि लोकांना मार्गदर्शन केले. इतकी ताकद आहे अभंगामध्ये. गावातल्या लोकांना सांगितलं चुकीच्या बुडवून टाका काढी. लोकांनी कीर्तन ऐकलेली लोक, अभंग ऐकलेली लोक नुसती काढी टाक. मग गाथा भावकीनं पुरवला का रामेश्वर भट्टांनी? बोला ना, गाथा कुणी बुडवला? रामेश्वर भट्टांनी बुडवला का भावकीने बुडवला गाथा? हे तर गोळ व्हायला जीवनामध्ये चुकतं ते येतच आहे ना. अहो त्याने सांगितलं रामेश्वर भट्टांनी, बुडवला कुणी? भावकीनं बुडवला हो, समारंभपूर्वक बुडवला. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो तुम्हाला. कीर्तन ऐकलं रामेश्वर भट्टांनी म्हणून चांगली बुद्धिमान माणसं बसले तर आमच्याला असं बंधन दिलेलं फार चांगलं सांगू नका. तुकोबाराचा गाथा बोलता तेवढा माथा खराब असतो, तुमचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये? आणि चांगलं कीर्तन ऐकलं तुकोबारायांनी, गाथाचा सांगून गाथा बुडवून टाका, बरोबर नाही. रामेश्वर भट्ट निघून गेले, गावकरी खवळले ना. गावकऱ्यांना अक्कल नाही, आपल्या भावकीतला माणूस आहे, गाथा आपला आहे, आपल्यासाठी काय नाही. गावकरी जमा झाले, सरपंचांनी पुढाकार घेतला. होते का नव्हते त्यावेळेस मला माहित नाही, पण पाटील नक्की होते. आणि त्या पाटलाचं वर्णन केलं, कोपला पाटील. गावाचे हे लोक म्हणजे जे लोक आज म्हणतात की तुकोबाराय आमच्या घरातले, हे लोक कोपला पाटील गावाचे हे लोक. आता म्हणजे भीक कोण झाली. आणि या गुरखान पुढं काय चालणार आहे तुकोबारायचं? हे तुकोबारायतल्या जीवनातली कथा आहे, हे लक्षात ठेवा. भावकी एकत्र झाली तुकोबारायांची. गाथा लिहिलेले अभंग घेतले, पाण्यात बुडवले महाराज. किती वाईट परिस्थिती असेल. कल्पना करा, भगवंताच्या मुखातून निघालेल्या शब्दांना सुद्धा समाज बुडवतो. अक्कल नाराज नसते समाजाला. काही केलं नाही तुकोबारायांनी. आपलं भजन केलं, चिंतन केलं, कीर्तन केलं, तरी भावकीने एवढा त्रास दिला आणि गाथा बुडवला. तुकोबारायांना काही वाटलं नाही, संसार बरबाद झाला, काही वाटलं नाही तुकोबारायांना. 13 दिवस दगडावर बसले. तुम्ही जर गाथेच्या मंदिरात गेले ना, आता तुकोबारायांचे जे मंदिर, लोकांना माहित नाही आपण कुठं डोकं ठेवतो. लोक पुन्हा एकदा ऐका, ज्यांनी देऊळ पाहिला असेल त्यांच्याकरता सांगतो, ते देऊळचे लोक तुम्हाला अजूनही सांगत नाही की दर्शन कुणाचं घेत आहे. देहूमध्ये जे पांडुरंगाचं मंदिर आहे ते तुकोबारायच्या 8व्या पूर्वजांनी बांधलेले आहेत. त्यांचं नाव आहे विश्वंभर बाबा. तरी ते मंदिर बांधलेले आहेत. आणि आपल्या घराण्यातलं मंदिर होतं ते जीर्ण झालं होतं, म्हणून जे ज्या मंदिराचं तुम्ही दर्शन घेता ते तुकोबारायांनी बांधले.
तर जीर्णोद्धार तुकोबारायांनी केलेले आहेत. हे तुकोबाराय सुद्धा मंदिर बांधतात हे विसरू नका. पूर्व परंपरेने चालत आलेलं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या शेजारी तुकोबाराचं मंदिर आहे. पांडुरंगाचं मंदिर आहे. तर फिरून आपण असं आलो की तुकोबाराचं मुख, ते तुकोबाराचं मंदिर नाही, तो दगड आहे पाठीमागे. ज्या शिळेवर 13 दिवस तुकोबाराय बसले होते त्याचा एक भाग तिथं आणून ठेवलेला आहे. आपण त्या 13 दिवस त्याच दगडावर तुकोबारायांनी उपोषण केलं होतं, पण ते दगड चिन्ह म्हणून आणलेले तर ते चिन्ह म्हणून ठेवलेले. आपण त्याच्या पाया पडतो की कोणत्या दगडावर तुकोबाराय बसले होते त्या दगडाचं आज मंदिर झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो की ह्या दगडावर तुकोबाराय 13 दिवस बसले होते म्हणून गाथा पुन्हा आपल्याला प्राप्त झाला. म्हणून आपण म्हणजे दगडाचं दर्शन घेतो पण माणसाचं दर्शन घेत नाही. परिस्थिती पहा कशी विचित्र असते. साधूने दगडाला स्पर्श केला. अहो काय सांगायचं तुम्हाला, आज तुम्ही जर नेवासाला गेला ना, मंदिराकरता खांब असतात हे जग प्रसिद्ध आहे, पण खांबाकरता ते मंदिर आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे की जनावरा या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहितात. खांबासाठी मंदिर आहे. म्हणजे साधू संतांचा प्रभाव केवढा असेल. अहो साधू संतांनी जर म्हणजे हा देव तर लोक देवाच्या पाया पडतात, त्या देवाला निदान आकार असतो. खांबाला काय आकार, त्या दगडाला काय आकार आहे. तुम्ही जर पुन्हा गेलात ना त्या मुखवट्याच्या पाठीमागं बघा, असं मोठा दगड आहे आणि त्याला विचारा कोणाचं मंदिर आहे म्हणून, ते सांगतील याच्यावर तुकोबाराय बसले होते. म्हणजे ज्या दगडाला आकार नाहीये, फक्त बसलेत लोक त्याचं मंदिर बांधतात, कारण की तो गाथा एवढा श्रेष्ठ आहे. पण असताना कळत नाही. असताना सामुदायिक विरोध, एकट्याचा विरोध नाही, सामुदायिक. तुकोबारायच्या जीवनातली कथा आहे. आणि तुकोबाराय समजून सांगतात बाबा कशा करताच आम्ही आलेलो नाही, फक्त तुमच्या दर्शनाकरता आलो. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. म्हणून जीवनात काहीही जरी शिल्लक राहिलं नाही, थोडं जरी आयुष्य शिल्लक राहिलं तरी सावध व्हा आणि आपल्या परमार्थाला लागा. शेवटच्या चरणात
फार सुंदर अभंग आहेत. सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी, हरी बोला हरिमुखी गाता हर बोले चिंता. भगवंताचं नामचिंतन करत गेलात जीवनामध्ये चिंता राहत नाही. काल आपलं भूमिपूजन समारंभ झाला की चिंता राहत नाही त्याच्यावर बोलतो. हरिमुखी गाता हरपली चिंता. सर्वांना कल्पना आहे तरी पण थोडीशी पुन्हा कल्पना देतो. याच्यामध्ये बाबाचं सामर्थ्य आपल्याला कळतं. जी जमीन आपण विकत घेण्याकरता 20 लाख रुपये गोळा केले होते 8 गुंठ्यासाठी, आणि गावाच्या बाहेर 1 किलोमीटर ती जागा आहे, शांकरी शिवपीठ. आमच्या स्वामीजींनी सुद्धा तो प्रयत्न केला होता. तर स्वामीजींनी त्यांना 14 लाख सांगितले. मी जास्त 6 लाख रुपये दिले म्हणून आमचा सौदा ठरला. स्वामीजींनी 14 लाखाला जागा मागितली, मी 20 लाखाला मागितली. साठेखत झालं. पण बाबाला मला असं वाटतं की 20 लाख रुपये देणं परवडलं नसेल म्हणून तो सौदा तुटला म्हणजे ते लोक म्हणले बा आम्हाला विकायची नाही. माझ्या मनात असं होतं की बाबा आळंदीला बाबाचं अधिष्ठान नाही, बाबाचं मंदिर नाही, गावोगावी मंदिर आहेत. इथे संपूर्ण परिसरातले लोक येतात, जिल्ह्यातले लोक येतात, मराठवाड्याचे लोक बीडला येतात. परंतु आळंदी एक असं ठिकाण आहे ते इंटरनॅशनल आहे. संपूर्ण जगातले लोक त्या ठिकाणी येतात. आणि ज्या लोकांना माहिती किंवा नाही इथे परिसरातली गोष्ट थोडीशी वेगळी पडते. परंतु मुंबईचे लोक आहेत, बाहेरचे लोक आहेत, या सर्वांना तिथं. आणि दुसरी महत्वाची बाब होती की येणाऱ्या लोकांना भविष्य, आतापर्यंत लोक धर्मशाळेत राहत होते, कुठेही झोपत होते, कुठेही खात होते. आतापर्यंत समाजाची आर्थिक स्थिती, लोकांची आर्थिक स्थिती वेगळी होती. पण इथून पुढे प्रत्येक सुशिक्षित माणूस होणार आहे. 10वी नंतर प्रत्येक माणसाला असं वाटणार की आपलं एक स्वतःचा रूम असावा, एक संडास बाथरूम असावं. जुन्या काळातली गोष्ट वेगळी होती. म्हणून एक उपक्रम म्हणून मला ते वाटलं होतं की लोक आळंदीला येतात पण त्यांना उतरायची सोय नाही, खायची सोय नाही, आरोग्य बिघडतं, संपूर्ण वारीचा प्रकार वेगळा होतो. जुन्या काळामध्ये वारी याचा अर्थ वेगळा होता. साधू संतांना तुमच्या घरात येऊन सांगायला वेळ नव्हता म्हणून ज्ञानोबांनी ती वारी सुरू केलेली. वारी म्हणजे संपूर्ण परिसरातले लोक एकत्रित येतात, तिथून धर्माचं प्रतिपादन केलं जातं. आता जे मुस्लिम लोक आहेत ते 5 वेळा नमाज करतात, म्हणजे 5 वेळा ते मशिदीमध्ये जातात. तिथं त्यांचा गुरु त्यांना ज्ञान सांगतो त्या मशिदीमध्ये, अमुक करा तमुक करा वगैरे वगैरे. तर जुन्या काळामध्ये ही प्रथा नव्हती आणि साधारण होती. म्हणून वारी हे समुदाय जमवायचं काम आहे. मिळविली मांदी वैष्णवांची, म्हणजे सर्व लोक एकत्रित आल्यानंतर कीर्तनात सांगितलं जायचं हा भगवंत आहे, त्याला धर्म म्हणतात, आणि मग ती लोक गावोगावी जाऊन सांगायची. त्यावेळी वारी ही प्रथा चालली होती. पण आता असं राहिलेलं नाही. आता एका ठिकाणी कीर्तन केलं तर संपूर्ण महाराष्ट्राला ऐकू जातं. कॅसेट काढली, आता कीर्तन तुम्ही ऐकलं 10 मिनिटात ते विसरून जातं. पण कॅसेट घरामध्ये असली की तुम्हाला सतत कीर्तन ऐकायला मिळतं. म्हणून ज्ञानोबरायांच्या काळातला फरक आणि आजच्या काळातला खूप मोठा फरक आहे. तसं आजही सर्वच राहण्याचे प्रकार बदललेले आहेत. कोणी माणूस चांगल्या ठिकाणी राहायला पाहतो. म्हणून मला असं वाटलं होतं की ते बांधावं. सौदा तुटल्यानंतर खूप निराश झालो. ज्यांचे पैसे घेतले त्यांची माघारी केले. परंतु बाबांचेच सहकारी, बाबांनी ज्यांना 25 वर्ष सांभाळलं, जे बाबाच्या काळातले लोक असतील, बाबा त्यांना बुवा म्हणायचे. राळ सांगवी त्यांचं गाव आहे, माधोबा आंधळे. त्यांच्याकडे जागा होती 10 गुंठे. आज त्याची 20 लाख रुपये किंमत आहे. गावाच्या मध्यभागी जागा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आले सहज. मला काही बाबांच्या जीवनातले जे लोक भेटतात ना, खूप त्यांच्यावर विचार करावा वाटतो. ते सहज आले. मला म्हणे काय झालं, म्हणजे असं झालं, जमलं नाही. कशाला एकच घेतो, मीच बाबाला प्रार्थना केली होती तुला जागा मिळू नये म्हणून. अहो म्हणलं पण आपल्या बाबाचं मंदिर आहे ना, 6 गुंठे पडली ना, फुकट आहे ना. जे जागा विकत घेऊन तो बांधणार आहे ते फुकट मी तुला देतो, चल बघ. मी बघितली जागा पसंत आली, बरोबर आहे, पण ते घेऊन टाक. चेहऱ्यावर कुठली रेषा नाही. दान देतात पण चेहऱ्यावर. मी त्यांना म्हणलं तुम्हाला काही नाही पाहिजे, बाबाचं नाव टाक, बाबाचं मंदिर बांध, मला काही नको. ही 10 गुंठे जागा 20 लाखाची विनामूल्य दिली. बीडचे लोक परवा दिवशी येऊन त्या महाराजांना भेटले, माधव महाराजांना. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर काय वाटत असेल त्यांनी त्यांना माहिती. संपूर्ण समारंभ झाला, एक शब्द कुणाशी बोलले नाही. दिली संपलं विषय. आपलं ममत्व संपलं. जे लोक होते त्यांचंही ममत्व संपलं.
दान कसं करतात हे मला त्या दिवशी लक्षात आलं की कळून सुद्धा देत नाहीत माणसे की दान करून जातात. तिथं हा आपला भगवान बाबाच्या मंदिराचा प्रकल्प उभा होतोय आणि समारंभ काल फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा सुरुवात करतो ना आपण श्री गणेशाय नमः वगैरे त्याच्यामध्ये श्री शब्द पहिला असतो आणि मला जो पहिला चेक मिळाला 1 लाखाचा ते श्रीच होते. डॉक्टर श्री हरी लहान यांनी 1 लाख रुपये आपल्या जागेकरता खोली म्हणून दिलेत. पावती बुक वगैरे असं काही काढलेलं नाही. 26 खोल्या आहेत. 26 खोल्यामध्ये 20-22 खोल्या आलेल्या आहेत आणि कोणाकडूनही काहीही पैसा घ्यायचा नाही. बीडला घाबरायची गरज नाही. कुठलं मी संकट कारण की अगोदरच बीड जिल्हा त्रस्त झालेला आहे. त्यामध्ये मी अजून येऊन तुम्हाला त्रास द्यावा ही माझी इच्छा नाही. 26 खोल्या आहेत. स्मरणार्थ त्यांना बांधायच्या असतील 5-6 खोल्या शिल्लक आहेत त्यांनी बांधाव्यात. त्यांच्या नावावरती खोली त्यांचा हक्क आहे त्या ठिकाणी. ते जोपर्यंत येतील तोपर्यंत ती खोली त्यांना मोकळी त्यांनी द्याय. असंच अनेक दिसायला मिळतात. जो आर्किटेक्ट होता त्याची 2.5 लाख रुपये किंमत होती. मॉडेल तयार केलं त्यांनी प्लॅन काढून नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम यावर्षी नवीन 2 कॅसेट आणलेल्या आहेत. जिंकावा संसार आणि भक्ती प्रेमगोड. ज्याला पाहिजे असेल गाडी दरवाजाजवळ उभी आहेत त्यांनी घ्यावं.